जर पूर्ण झालं ना, सगळं सगळं ठीक आहे ना? शिवा सगळं ठीक आहे आणि माझं व्रतही पूर्ण झालं. ती मोहिनीची बाहुली कायमची नष्ट झाली. खरंच? हो शिवा, खरंच. आता इथून पुढे माझ्या पोराला ना कसलाच त्रास नाही व्हायला पाहिजे. शंभू महादेवा, माझ्या पोराचं रक्षण कर. शिवा, माझ्या आधी तुझं लेकरू आहे. आजवर त्याचं रक्षण केलं, तसं या पुढेही कर. मला नका काळजी करू. बघा, साधू बाबांनी काल सांगितलंय की शिवावरचं मायावी संकट आता दूर झालंय. आता त्याला कसलाच त्रास होणार नाही. हा ताई, तुम्ही म्हणताय ना तसंच होऊ द्या. आजवर त्या भावलीनं लय हायदोस घातला होता. आता इडापिडा टळून गेली. ऐकून खरंच लय बरं वाटलं. नाना, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही निश्चिंत राहा. आता सगळं चांगलं होणार आहे. तुम्ही थांबा इथं, मी आलोच. अहो, आलोच. शक्ती, हा, आपण परत काय राडाबिडा नाही ना घातला मंदिरामध्ये? शिवा, झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. जे घडून गेलंय ना, त्याचा तू जास्त विचार आता करू नकोस. त्या राक्षसाचं मायावी शस्त्र आपण कायमचं संपवलंय. आता आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होईल. आता समजा चांगलंच होणार. हा, शक्ती बेटा, साखर घे. शिवा, तू बी घे. काय आजवर आज फक्त साखरानं तोंड गोड करा. उद्या मावेची बर्फीच वाटतो बघा. थोडी त्या राक्षसाचा पराजय झालाय. नाना, हा शुगर बघ, शुगर वाटतंय ती काय? कॉफी तुमची स्पेशल, मी बनवली. तू बनवलीस? हो. नक्की पिऊ ना? गंमत करू नका, घ्या. हा, नाही, ओके, मी फेकतो, म्हणजे पितो. भद्रा, बरी आहेस ना तू? हो, मला काय झालंय? नाही, म्हणजे तुझी तब्येत वगैरे सगळं ओके? सगळं ठीक आहे, मी खूप खुश आहे. हा, तेच, खूप खुश दिसतेस तू. पण का खुश दिसतेस तेच मग. अच्छा अच्छा अच्छा, बरोबर. शक्तीने ती बाहुली संपवली म्हणून तू हे खुश दिसतेस, हो ना? हो, कारण सुंठी वाचून माझा खोकला गेलाय ना, म्हणून. मी माझं काम पूर्ण केलंय. पण त्याही पेक्षा एका गोष्टीचा खूप आनंद होतोय मला. कुठली गोष्ट? प्लीज, अखेर मी ती पिन शिवाला टोचली. माझं काम मी पूर्ण केलंय. प्लीज. एक मिनिट. ती पिन बाहुलीला टोचायची होती ना? हो. मग मुद्दाम नाही टोचली. कारण जर त्या मोहिनीच्या बाहुलीला जर मी ती पिन टोचली असती ना, तर ती मरतुकडी जिवंत झाली असती आणि मला तेच नको होतं, म्हणून नाही टोचली. अगं, पण शिवाला पिन टोचून काय साध्य होणार आहे? काय साध्य होणार आहे
हा प्रिन्स, जे या आधी घडत होतं आणि हे सगळं केल्यानंतर जे आता घडणार आहे तेच आता घडणार आहे. या आधी घडत होतं, घडणार आहे, घडते का? आई ना, तू काय बोलतेस मला खरंच काही कळत नाहीये, सविस्तर सांग. मला माहिती होतं तुम्हाला काय लक्षात येणार नाही. हा मग सांग ना. त्या मूर्ख लोकांना वाटतंय की मोहिनी मेली आहे, हा पण मोहिनी संपलीच नाहीये. एक मिनिट, काय सांगतेस? मोहिनीच्या मायावी शक्तीने शिवाच्या शरीरात प्रवेश केलाय. काय? काय 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 लक्ष कुठं असतो तुमचं? बघितलं नाही तुम्ही? जेव्हा मोहिनीची बाहुली ती यज्ञात जाळली तेव्हा त्या यज्ञातून एक काळा धुराचा गोळा आला होता आणि तो काळा धुराचा गोळा शिवाला स्पर्श करून गेला. आठवलं? अच्छा, म्हणजे मोहिनी आता या जगात नाहीये, पण तिची शक्ती अजूनही. आणि त्या मूर्ख लोकांना हे वाटतंय की शिवा आता संकटमुक्त झालाय, पण असं अजिबात नाहीये. शिवा आता संकटमुक्त नाही तर अजून संकटात अडकलाय. हे आता हळूहळू लक्षात येईलच त्यांच्या. सगळ्या खटाटोप करण्यापेक्षा शिवा आणि शक्तीचा एकदाचा नायनाट झाला असता तर बरं झालं असतं. होईल, हेही तुमच्या मनातलं लवकरच पूर्ण होईल. पण आता मला जाऊ दे, चेटकोबाला भेटायला जायचंय मला. कॉफी पिऊन या. चला, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाही, पण ही गोष्ट आपल्या मनासारखी झाली. शिवा आणि शक्तीला संपवण्यासाठी जे प्यादं होतं ते अजूनही जिवंत आहे. आता लावा ताकद. शिवा, शक्ती. शिवा, जेवण घे केले का? नाही ना ना, अरे आपल्याला भूक नाही, तू खाऊन घे, आपण नंतर बघतो. अरे दिवसभर भुकेलेला असतो, 4 घास खा की. शिवा, हे बघ, मी काय बी ऐकून घेणार नाही. अरे शिवा, इतके दिवस त्या भाऊलीमुळं तुझं जगणं नकोस झालं होतं. अरे तुला किती त्रास झाला, त्या त्रासातून आता तुझी सुटका झाली बघ. अरे मला किती आनंद झाला काय सांग. लेका, माझ्या आनंदासाठी 4 घास खा की. ब्लॅकमेल करण्यामध्ये माहेर झालाय तू. तू काय ऐकणार नाही आपलं, स्वतःच घर करणार आहेस. चल, 1 घास भरव, तेवढंच खाणार आपण. आपल्याला भूक नाही, तुझ्यासाठी म्हणून खातोय. चल बर, एक तर एक. वा, मोठं झाली भाजी. खाल्ला 1 घास, जा आता तू खाऊन घे. तुला आवडलं ना? आणखीन 1 घास खा ना. बोल ना, तुला एकच खाणार नाही, तू पाहायच लागतो नंतर. हे शिवा, अरे खा की आणखीन 1 घास. नाना नको रे. बरं ठीक आहे, नाही जबरदस्ती करत. आता बघत काय बसलाय? काय नाही, माझ्या पोराला मन भरून बघतोय.
अरे गेले काही दिवस जीव नुसता टांगणीला लागला होता. अरे सतत तुझी काळजी वाटायची. त्या भावलीमुळं ए शिवा, अरे तुझी काळजी वाटते र. तू घराबाहेर पडला ना तेव्हा तर जीव घाबरा घुबरा व्हायचा. तेव्हा तर लय काळजी वाटायची. तू ठीक असेल ना? तुला काय होणार तर नाही ना? पण शिवा, ती भावली संपल्याचं कळलं आणि माझा जीव भांड्यात पडला बघ. ए नाना, तुझा शिवा काय साधा माणूस आहे का? साधा माणूस नाही, शंभू महादेवाचा भक्त आहे. शंभू महादेवाचा सच्चा भक्त. अरे शंभू महादेव आहे ना आपल्या पाठीशी, आपल्याला काय होणार आहे? आणि हे बघ नाना, आयुष्यात आपण तुला कधीच सोडून नाही जाणार, समजलं का? उगाच इमोशनल ब्लॅकमेल करू नको. आता जाऊन गप्प खात बस, जा. पोटभर जेवला नाही, झोप कशी लागल याला? एवढं कस काय वारा आला? तेव्हा कस काय इजलं? वाऱ्याने इजलं असेल. शिवा, काय झालं? काय बघता? शिवा, तुझे डोळे लाल झालेत ना? हो, डोळे लाल झाले. ते अरे दिवसभर जे काही झालं त्याच्यामुळे जरा दमायला झालंय, त्याच्यामुळे झाले असतील लाल. डॉक्टरकडे जाऊन येतो आपण, दाखवून येतो त्याला. हो हो, त्याच्यामुळं झालं असं. तू पहिल्यांदा डॉक्टरांना दाखव, तुझे डोळे तपासून घे. जा, आज कामं कर तुझी. आपण जरा बसतो बाहेर हवेला. बाहेर कशाला? या वेळेला तू घरात थांबते. अरे नाना, आता तुम्ही लोकच तर बोलले ना आपल्यामधून मायावी शक्ती निघून गेली म्हणून. मग आता आपण सेफ आहे ना? टेन्शन नको घेऊ, काय नाही होणार आपल्याला. शिवा, मी काय म्हणतो, बाहेर लय लांब जाऊ नको, इथं माझ्या नजरेसमोरच राहा. हा बाहुलीनं आयुष्याची घडीच बिघडवली होती. आता खूप दिवसांनी सुखाने झोप लागेल बघ. शक्ती, शक्ती, अम्मा, शक्ती, काय काय झालं? कसला विचार करतेस? अयो, तुझ्याशीच बोलत होते मी आता. अम्मा, अगं अम्मा, ती
बाहुली आपल्या घरात होती त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण खूप बिघडलं होतं ना. त्या बाहुलीमुळे सगळंच खूप स्ट्रेसफुल झालं होतं. ती नष्ट झाल्यापासून मला ना असं फ्रेश फील होतंय, छान वाटतंय. आणि आज बऱ्याच दिवसांनी खूप शांत आणि सुखाची झोपही लागेल बघ. अयो, मी पण तोच विचार करत होते. हो का? पण शक्ती, खरं सांगू का, ते व्रत आहे ना खूप कठीण होता. पण देवी आदिशक्ती आणि शंभूदेवाच्या आशीर्वादाने एवढं कठीण व्रत पण निष्ठेने आणि तुझी सगळी शक्ती पणाला लावून पूर्ण केलंस बघ. अम्मा, अगं ही माझ्या एकटीची मेहनत नाहीये. शिवा पण होता ना माझ्यासोबत. त्या बाहुलीच्या असुरी शक्तीने ग्रासलेला असताना सुद्धा त्याने स्वतःला माझ्यापासून लांब ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्या असुरी शक्तीने शिवाला खूप त्रास दिला अम्मा. पण शिवाने ना सगळा त्रास सहन केला ग. खरं बोलतेस, एकदम बरोबर बोलतेस बघ तू. शिवाने तुझी साथ कधीच सोडलेली नाही हा. आणि देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवानेच तुम्हाला दोघांना एकत्र आणलेलं असतं बघ. शिवासारखा जोडीदार तुझ्या आयुष्यात आहे हे आमचं भाग्यच आहे. आम्ही भाग्यवान असतो हा शक्ती. आता फक्त त्यांच्याकडे एकच प्रार्थना की त्या मायावी शक्तीपासून तुम्हाला दूर ठेवावं. त्या मायावी शक्तीचा तुम्हाला आता कधीच त्रास नको व्हायला बघ. अम्मा, अगं त्या बाहुलीला नष्ट करून एक संकट टळलंय, पण तो राक्षस अजूनही अस्तित्वात आहे. त्या राक्षसाचा एक डाव आम्ही मोडून पाडलाय, पण तो राक्षस संपला नाहीये. हे युद्ध संपलं नाही अम्मा. ज्या दिवशी त्या चेटकोबाचा पूर्ण अंत होईल त्या दिवशी या युद्धाला पूर्णविराम मिळणार. शक्ती, कसला आवाज असतो हा? अम्मा थांब, मी बघते. थांब थांब शक्ती, तू एकटी नको पुढे जाऊस, मी बघते. थांब थांब अम्मा, मी जाऊन बघते. तू नको काळजी करू, नको घाबरू तू. शक्ती, असं करू आपण दोघे जाऊच. बर ठीक आहे, थांब थांब. अप्पा, काय ग? अयो, तुम्ही एवढ्या रात्री काय करताय तुम्ही इथे? अगं, या पेटीची फळी बाहेर आली होती, ती नीट करत होतो का. अयो, ही तर वेळ असते का ठाकटूक करायची? ते सगळं राहू दे, तुम्ही उठा आणि झोपायला चला बघू आधी. अगं, 5 मिनिटाचं काम आहे. नाही, ते मला काही सांगू नका तुम्ही. शक्ती, तू तरी. शक्ती, काय झालं? कसला विचार करते? विजयलक्ष्मी, मला माहिती आहे ती कसला विचार करते. एका संकटावर जरी मात केली असली ना तरी मनात एक भीती आहेच. सगळं ठीक झालं असेल ना, काही चुकलं तर नाही ना, नक्की त्या मायावी शक्तीचा अंत झाला असेल ना, हाच विचार येतो ना मनात तुझ्या. आप्पा, अगदीच तसं नाही, पण हो, मगाशी ना मला खूप छान वाटत होतं, खूप फ्रेश फील होत होतो. पण नंतर इथे हा आवाज ऐकला आणि घाबरल्यासारखं झालं. पुन्हा मनात भीतीचं काहूर निर्माण झालं माझ्या. हे बघ शक्ती, त्या साधू बाबाने काय सांगितलं आपल्याला, त्या मायावी शक्तीचा अंत झालाय. ती आता आपल्या शिवाला त्रास देणार नाहीये. हे बघ शक्ती, तू उगाच आता टेन्शन घेऊ नको ग. जे काय होईल ना ते चांगलंच होईल बघ. हो,
मी काय म्हणते, हा आपण आहे ना देवी आदिशक्तीची पूजा करूया उद्या. म्हणजे कसं आपलं मन आणि घर दोन्ही कसं प्रसन्न राहतील बघ. देवी आदिशक्तीची आपल्यावर कृपा असतेच. आपण उद्या पूजा ठेवूयाच. हा चालेल. अरे शिवा, तिकडं काय करायलास? ते फोन आलाय. एवढ्या रातच्याला कुणाचा फोन आहे? शक्तीचा फोन आलाय. तू झोप ना, आपण बोलून येतो. आहे तेच, झोप. हा बर, लय लांब जाऊ नको. हं? अयो, हा शक्ती, बोल ना. एवढ्या रात्री कॉल केलास? हा हॅलो शिवा. काय रे, कसं आहेस? काय करतोयस? तुझी झोप म्हणून नाही केली ना मी? असं काही नाही, बोल ना. एवढ्या रात्री कॉल केलास? हा म्हटलं तुला विचारावं, तुला कसं वाटतंय आता? तुला फ्रेश फील होत असेल ना, असं एकदम पीसफुल वाटत असेल ना रे? आता कुठल्या बाहुलीचे विचार नाही येत ना मनात? नाही, आता तर आपल्याला एकदम सुखाची शांत झोप लागेल, जी आधी कधीच लागली नव्हती. हो, खरं तर ना मी तुला आमंत्रण देण्यासाठी कॉल केला होता. उद्या ना अम्मा घरी आदिशक्तीची एक छोटीशी पूजा करते, तर नानांना घेऊन ये हा उद्या. आदिशक्तीची पूजा? हो. ठीक आहे, येतो ना. हा चल, सकाळी भेटूया. हो हो चालेल. ठेवू फोन. शिवा, बोल ना. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट.